यासां न मेरुकुचगौरवेण तुलायितो नाजनिहासपत्रं नकारयुक्तत्पदवाच्य भूरुड जहास हासात कुसुमैश्च तासां। यासां म्हणजे ज्या स्त्रियांच्या कुचगौरवेण म्हणजे वक्षाच्या भारास तुलायितः म्हणजे तुलना केली, मेरुपर्वत, हासपात्रम म्हणजे हास्यास्पद, नाजनी न म्हणजे झाला नाही असे नाही म्हणजेच झाला असा अर्थ, म्हणजेच हास्यास्पद झाले. नकारयुक्त पदवाच्य भूरुड, नमेरू वृक्षाचं नाव इथे कोड्यामध्ये सांगतात. म्हणजे ते पद म्हणजेच मेरू हे पद नकारयुक्त अशा कोणत्या झाडाच्या नावाने आले आहे. भूरुड म्हणजे झाड म्हणजेच नमेरू वृक्ष असा अर्थ. आसाम म्हणजे त्या स्त्रियांच्या हासात हास्याने, कुसुमैही कुसुमांनी पुष्पांनी, जहास म्हणजे हसला इथे बहरला किंवा फुलला असा अर्थ. नारायणाचार्य इथे नमेरू वृक्षाच्या दोहलाचे वर्णन करतात. व्यंकटनाथ व सरस्वती दंपती येत असताना त्यांना वाटेमध्ये नमेरू वृक्ष दिसला आणि तो बहरलेला दिसला. तो का बहरला याचे वर्णन नारायणाचार्य करतात. पूर्वी अनेक कवींनी स्त्रियांच्या वक्षस्थळाची तुलना ही मेरू पर्वताबरोबर केलेली आहे, जी हास्यास्पद अशी आहे. अशी ही तुलना किंवा ही उपमा ऐकून स्त्रिया हसल्या आणि त्या स्त्रियांच्या हसण्याने हा नमेरू वृक्ष बहरला, फुलांनी बहरला.